तुम्ही आरे केलं तर ते कार्य करतायत, म्हणजे ही दिसती तेवढी सोपी निवडणूक नाहीये हे आम्हालाही समजतंय. पण आम्हाला पडलेला प्रश्न हा आहे की गेल्या 1 वर्षामध्ये तुम्ही असं काय केलंय की ज्यामुळे संगमनेर हे बातम्यांच्या हेडलाईन मधून जातच नाही. 1 वर्षामध्ये संगमनेरच्या मायबाप जनतेने जी परिवर्तनाची साथ आम्ही घातली होती त्याला जो प्रतिसाद दिला, कारण कुठंतरी संगमनेरचा विकास थांबला होता. संगमनेर दादागिरी दहशत वाढली होती, ही थांबवण्यासाठी आणि विकासासाठी संगमनेरकरांनी साथ दिली होती. त्यामुळं 1 वर्षामध्ये माझा प्रामाणिक प्रयत्न राहिला. आमदार झाल्यानंतर पहिलं अधिवेशन झालं, पहिल्या अधिवेशनात मी बोललो, दुसऱ्या बोललो, तिसऱ्या बोललो, असं एक अधिवेशन नाही का जिथं मी बोललो नाही आणि फक्त विकासावर बोललो. टीका टिप्पणीकडे मी दुर्लक्ष केलं. परंतु जसं तुम्ही मगाशी म्हणाला का कुणी आरे म्हणलं तर कार्य करावं लागतं आणि राजकारणामध्ये जिवंत राहण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी प्रत्युत्तर करावं लागतं. पण माझा निश्चित प्रयत्न राहील, मी विकासाच्या बरोबर चाललो आणि जो विश्वास जे प्रेम संगमनेरकर जनतेचं म्हणणं आहे त्या मार्गावरती मी पुढे चाललेलो आहे.